नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवोद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, तुकाराम बीज जवळ आलेली आहे, म्हणून मी तुम्हाला संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम बीजेबद्दल माहिती सांगणार आहे. मित्रांनो, तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव तुकाराम वालोबा आंबिले होते आणि ते देहू या गावचे राहणार होते. मित्रांनो, तुकाराम महाराजांचा जन्म 21 जानेवारी 1608 देहू या ठिकाणी झाला होता आणि त्यांनी निर्वाण म्हणजे सदेह वैकुंठ गमन त्यांनी 19 मार्च 1650 या दिवशी केली होती. मित्रांनो, तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे म्हणून ओळखले जातात. त्यांचे गुरु केशव चैतन्य बाबाजी चैतन्य हे होते, तर त्यांचे शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई, भगवान बाबा हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते. तुकाराम महाराजांचे सर्व अभंग जर बघितले मित्रांनो, तर ते मराठीतूनच आहे. तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस म्हणून त्यांना ओळखले जाते. तसेच तुकाराम महाराज जगद्गुरू पद मिळवणारे हे संत होते. प्रत्येक ठिकाणी त्यांचा जगद्गुरू असा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराजांनी तुकारामांची गाथा या साहित्याची रचना केली. तुकाराम महाराजांचे वडील वालोबा आणि आई कनकाई होती. तुकाराम महाराजांच्या पत्नीचे नाव रखमाई होते, पण ते मोठ्या प्रेमानं त्यांना आवलिया म्हणून ओळखायचे. मित्रांनो, संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेलेले एक संत होऊन गेलेले. संत तुकाराम बीज म्हणजे फाल्गुन वैद्य द्वितीयेला या दिवशी जगद्गुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्थ बसून सदेह वैकुंठ धामाला गेले आणि हेच त्यांचं आपण जे बघतो ते सदेह वैकुंठ धामाला या वृक्षाच्या झाडाखाली बसून दुपारी 12:02 वैकुंठ गमन त्यांनी केलं होतं. वैकुंठ धाम म्हणजे साक्षात श्रीहरी भगवान विष्णू यांचे धाम. जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच राम होते. ते सदेह वैकुंठाला गेले त्यावेळी हा समोरचा जो दिसतो तो नांदुरकी वृक्ष प्रत्यक्ष हलतो आणि आजही तुकाराम बीजेला तो जर आपण बघितलं तर हा वृक्ष प्रत्यक्ष हलतो. मित्रांनो, खरं ते जगातील सर्वात मोठं आणि आश्चर्य असावे. या दिवशी तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन झाले. त्या कारणे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. मनुष्याच्या रूपात जन्माला येऊन केवळ आपल्या कर्तृत्वाने व भक्तीने देवत्वाला प्राप्त करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा एक युग प्रवर्तक महापुरुषांनी तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली. खरंच तुकाराम महाराज हे खूप महान संत आणि जगद्गुरू होते. छत्रपती शिवाजी महाराज नेहमी तुकाराम महाराजांच्या कीर्तनात येऊन बसायचे. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवकांनी सांगितले की तुकाराम महाराजांची खूप अडचण आहे. त्यावेळेस सोन्याने भरलेला नजराणा तुकाराम महाराजांना देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवला, परंतु जगद्गुरू तुकाराम महाराजांनी तो नजराणा स्वीकारला नाही. जगद्गुरू महाराज नेहमी भंडारा डोंगर असो किंवा नांदुरकीच्या वृक्षाखाली नेहमीच ते देवाच्या भजनात मग्न होत असत. मित्रांनो, समाजकंटकांनी त्यांचे अभंग हे इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवले. आजही तो डोह आपल्याला त्यांच्या अभंगाची गाथेची साक्ष देतो. त्या काळातील समाजकंटकांनी तुकाराम महाराजांना वेळोवेळी छळण्याचा प्रयत्न केला, पण तुकाराम महाराज त्याकडे नेहमी दुर्लक्ष करायचे आणि आपलं भजन कीर्तनामध्ये
नेहमीच दंग असं आहे. मित्रांनो, आजही आपण जर देहू गावाला जर गेलो तो गाथा मंदिर हे मोठ्या डौलानं त्या ठिकाणी आपल्याला उभं दिसतं. आणि तुकाराम गाथेला मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नाही तर भारतातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक येत असतात. तुकाराम गाथा मंदिर हे भव्य असं या ठिकाणी आपल्याला दिसतं मित्रांनो. दोन्ही बाजूला मोठे हत्ती या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि या मंदिराची एक रचना एक विशिष्ट पद्धतीने केलेली आहे. 3 ताळी हे मंदिर आहे. या ठिकाणी तुकाराम महाराजाची भव्य अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसते मित्रांनो. या मंदिरावर 3 प्रकारचे कळस आपल्याला दिसतात आणि या समोरच्या इंद्रायणी नदीमध्येच मित्रांनो तुकारामांचे अभंग समाजकंटकांनी तुकाराम महाराजांना या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्यास सांगितले होते मित्रांनो. पण चमत्कार असा की हेच अभंग देवाच्या कृपेने पुन्हा तुकाराम महाराजांना मिळाले. मित्रांनो, आज आपण जर बघत असेल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुकाराम बीजेला गर्दी होत आहे. यावर्षीही आता या ठिकाणी आपण जे हे बघतोय मित्रांनो हे ते नांदुरकीचे वृक्ष आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा उल्लेख केलेला आहे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज या वृक्षाखालूनच सदेह वैकुंठाला गेलेली साक्ष आपल्याला आज मिळते. आणि मित्रांनो, आपण जर बघितलं हाच तो नांदुरकीचा वृक्ष आहे आणि हा नांदुरकीचा वृक्ष तुकाराम बीजेला दुपारी हलतो मित्रांनो. आणि हीच यावर्षी तुकाराम बीज येत्या गुरुवारी म्हणजेच गुरुवारी तुकाराम बीज असल्यानं मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येणार आहेत. तरी मला वाटतं जास्तीत जास्त या लोकांनी तुकाराम बीजेला येऊन